नमस्कार मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. तर चला मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय होते? आणि पर्याय आहेत: ए. बाबासाहेब आंबेडकर, बी. भीमराव रामजी आंबेडकर, सी. भीमराव आंबेडकर, डी. डॉक्टर आंबेडकर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. भीमराव रामजी आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. पुढील प्रश्न आहे: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? आणि पर्याय आहेत: ए. महाराष्ट्र, बी. मध्य प्रदेश, सी. कर्नाटक, डी. गुजरात. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. मध्य प्रदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेश या राज्यात झाला. पुढील प्रश्न आहे: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळे सत्याग्रह कोठे केला? आणि पर्याय आहेत: ए. कोल्हापूर, बी. मुंबई, सी. महाड, डी. ठाणे. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. महाड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळे सत्याग्रह महाड येथे केला. पुढील प्रश्न आहे: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक स्थळाचे नाव काय आहे? आणि पर्याय आहेत: ए. समता स्थळ, बी. चैत्यभूमी, सी. वीरभूमी, डी. बौद्धभूमी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. चैत्यभूमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक स्थळाचे नाव चैत्यभूमी असे आहे. पुढील प्रश्न आहे: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? आणि पर्याय आहेत: ए. काँग्रेस, बी. बहुजन समाज पक्ष, सी. स्वतंत्र मजूर पक्ष, डी. समाजवादी पक्ष. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. स्वतंत्र मजूर पक्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष या पक्षाची स्थापना केली होती. पुढील प्रश्न आहे: बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला? आणि पर्याय आहेत: ए. 14 एप्रिल 1891, बी. 6 डिसेंबर 1956, सी. 6 डिसेंबर 1891, डी. 14 एप्रिल 1956. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. 14 एप्रिल 1891. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला. पुढील प्रश्न आहे: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे स्वतंत्र भारतात कुठले मंत्रिपद होते? आणि पर्याय आहेत: ए. कामगार मंत्री, बी. कायदा आणि न्याय मंत्री, सी. अर्थमंत्री, डी. प्रधानमंत्री. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. कायदा आणि न्याय मंत्री. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे स्वतंत्र भारतात कायदा आणि न्याय मंत्री हे मंत्रिपद होते. पुढील प्रश्न आहे: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतातील कोणता सर्वोच्च पुरस्कार देण्यात आलेला आहे? आणि पर्याय आहेत: ए. दादासाहेब फाळके, बी. ज्ञानपीठ पुरस्कार, सी. भारतरत्न, डी. फिल्मफेअर. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. भारतरत्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कोणत्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात स्थापित केलेली आहे? आणि पर्याय आहेत: ए. कोलंबिया, बी. केम्ब्रिज, सी. मॅसॅच्युसेट्स, डी. यापैकी नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. कोलंबिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कोलंबिया या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात स्थापित केलेली आहे. पुढील प्रश्न आहे: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली हे स्थळ कोणते? आणि पर्याय आहे: ए. नाशिक, बी. महाड, सी. नागपूर, डी. पुणे.
या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. नागपूर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा नागपूर येथे घेतली. पुढील प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करणारे पहिले आणि एकमेव सत्याग्रही कोण होते? आणि पर्याय आहे ए. महात्मा गांधी, बी. वल्लभभाई पटेल, सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी. वरीलपैकी कोणतेही नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करणारे पहिले आणि एकमेव सत्याग्रही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते? आणि पर्याय आहेत ए. रामजी मालोजी सकपाळ, बी. संभाजी सकपाळ, सी. यशवंत संभा आंबेडकर, डी. यापैकी नाही. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए. रामजी मालोजी सकपाळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ असे होते. पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये कोठे विमानतळ आहे? आणि पर्याय आहेत ए. नाशिक, बी. नागपूर, सी. पुणे, डी. अमरावती. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. नागपूर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे विमानतळ आहे. पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण किती पदव्या मिळवल्या होत्या? आणि पर्याय आहेत ए. 25, बी. 32, सी. 35, डी. 40. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. 32. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण 32 पदव्या मिळवल्या होत्या. पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी आपले प्राथमिक शिक्षण कोणत्या ठिकाणी घेतले होते? आणि पर्याय आहेत ए. वेरूळ, बी. दापोली, सी. ठाणे, डी. नवी मुंबई. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी. दापोली. डॉक्टर बाबासाहेबांनी आपले प्राथमिक शिक्षण दापोली इथे घेतले होते. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.